तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही जो चार्ट पाहत आहात तो USD चा म्हणजे US डॉलर असेल जापनीज यांचा. तर यामध्ये आज आपला अनालिसिस आपण शेअर करणार आहे. आता जी जी टाइम फ्रेम तुम्ही पाहतात ते टाइम फ्रेम आहे 4 आवरची. ओके, 4 आवरची टाइम फ्रेम आहे. आता याच्यावरती तुम्ही पाहता इथं की खूप दिवसापासून हे फॉल होते आणि एका सपोर्ट रेजिस्टन्सच्या बेसच्या अंदाजानुसार त्याला सस्टेन होण्यासाठी जवळपास इथपर्यंत पडावे लागेल किंवा इथपर्यंत या मेजर सपोर्ट रेजिस्टन्स झोन इथपर्यंत आहे, इथपर्यंत ते पडणार आहे. तर आपल्याला एक सेलिंग साईडचा इथं ट्रेड भेटत आहे. ओके, त्या ट्रेडमध्ये आपण एंट्री घेणार आहे. आता त्याची एंट्री कशी घ्यायची 15 मिनिटावरती आपण पाहू. तत्पूर्वी मी आपणास एक सांगू इच्छितो की आपल्याकडे स्विंग ट्रेडिंग झालं किंवा इंट्राडे ट्रेडिंग झालं किंवा स्कॅल्पिंग झालं, या सर्वांच्या फॉरेक्स मार्केटच्या स्ट्रॅटेजी आपल्याकडे आहे, ज्या ॲक्युरन्सी त्याचे 80 ते 90% आहे. या मी आपल्यासोबत शेअर करणार आहे. ज्यावेळेस आपले 200 सबस्क्रायबर होतील त्यावेळेस हे आपण नक्कीच या स्ट्रॅटेजी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि ज्यावेळेस आपले 500 सबस्क्रायबर होतील त्यावेळेस आपण की फॉरेक्स मार्केटचा जो क्लास आहे तो सर्वांसाठी फ्रीमध्ये ठेवणार आहे, म्हणजे फ्रीमध्ये शिकवणार आहे. कोणते अकाउंट ओपन करायची गरज नाही, प्रीमियम ग्रुप वगैरे काही नाही, फ्रीमध्ये सर्व काही शिकवलेलं आहे. तर 15 मिनिटावरती याचा अनालिसिस पाहू आपण. तर ॲक्च्युली यामध्ये मी ट्रेड माझा प्लेस केलेला आहे. ओके, स्टॉप लॉस ऑर्डर वगैरे यामध्ये मी ॲड केलेली आहे. आता तुम्ही इथं पाहताय की हा एक साईडवेज इथं झोन झालेला आहे, साईडवेज साईडवेज झोन झालेला आहे. आता यामध्ये एंट्री कशी काय आपली बनते हे मी दाखवतो, कारण हा मेजर रेजिस्टन्स झोन इथं तुम्हाला पाहायला दिसतोय वरच्या साईडला. ओके, मेजर रेजिस्टन्स झोन इथं पाहायला भेटतोय. आणि त्यामध्ये विषय काय झाला की एक ट्रेंड लाईन प्रॉपरली यामध्ये मी बघितलं की ट्रेंड लाईन एक प्रॉपरली यामध्ये वर्क होते, त्याला या ट्रेंडने रिस्पेक्ट दिलेला आहे. याच्या आलोच्या खाली मी तर एंट्री प्लेस केलेली आहे आणि एंट्री माझी आत्ता झालेली आहे 0.02. इथं लॉट मी सेल यामध्ये केलेले आहेत. ओके, 0.02 लॉट. आता यामध्ये पाहायला गेलं तर $2चा एल आहे आणि $3 टार्गेट 1:5चं टार्गेट आहे. आणि शुअरली ते अचीव पण होईल. ओके, अचीव पण होईल. आणि दुसरी एक आपली नेहमीची एनालिसिसची टेक्निक म्हणजे फिबोनाची. ओके, आता यावरच्या झोनपासून या लोपर्यंत मी ड्रॉ केला असता तुम्ही इथं पाहताय की फिबोनाची लेवलच्या खालीची कॅन्डल क्लोज झालेल्या आहेत. इथल्या सर्व कॅन्डल तुम्ही पाहताय, की 0.5 आणि 0.6 फिबोनाची लेवलच्या खालती कॅन्डल क्लोज झालेले आहेत. आणि ट्रेंड लाईन शिवाय वरती रेजिस्टन्सचे बरेच कन्फर्मेशन आहेत की राऊंड साईडला जाण्याची. तर ट्रेडला कोणतं एक्झिक्यूट पाहूया थोड्या वेळात की या ट्रेडमध्ये काय होते, प्रॉफिट होते की लॉस होते. तर मित्रांनो, जसं की आपण हा ट्रेड दिला होता याबद्दल माहिती तुम्हाला आधीच्या पार्टमध्ये पाहायला भेटेल की यामध्ये जी आपण लेवल दिली होती ट्रेंड लाईनची, तर ट्रेंड लाईनला हा ट्रेड रिस्पेक्ट करत आहे. ओके, तुम्ही तर पाहू शकताय की वीक कॅन्डल बऱ्याचदा त्या ट्रेंड लाईनच्या वरती गेली आहे पण क्लोजिंग ट्रेंड लाईनच्या खाली झालेली आहे. जसं की आपण नेहमी फिबोनाची टूल वापरतो. ओके, फिबोनाची टूल वापरतो त्याच्यावरती सुद्धा इथं क्लोजिंग दिलेली नाही. म्हणजे आपलं ॲनालिसिस हे एकदम आत्ताच्या ट्रेडसाठी परफेक्ट होतं. ओके, परफेक्ट होतं. आणि तुम्ही पाहताय की जवळपास आपल्या एल च्या जवळून हा ट्रेड आलेला आहे. आपला एल हा ट्रेंड लाईनच्या वरती आणि प्रिव्हियस स्विंगच्या वरती होता. आपला एल काही त्यामध्ये झालेला नाही आणि ट्रेड आपल्या वेनं चाललेला आहे. आता यामध्ये रिस्क रिवॉर्ड रेशो पाहायला गेलं तर 1:1.5चा रिस्क रिवॉर्ड रेशो आहे. मी 0.02 लॉट सेल केलेला आहे. $2चा एल आहे आणि $3चा प्रॉफिट, म्हणजे $0.2च्या हिशोबाने पाहायला गेलं तर $4चा एल होईल आणि $6 आपलं प्रॉफिट होईल. की ट्रेडला होऊ द्या एक्झिक्यूट, पाहूया यामध्ये आता काय होतंय. टार्गेट होतंय आपलं की एल होतंय. आणि साईडला तुम्ही स्क्रीनच्या पाहू शकताय की आपलं जे करंट रनिंग प्रॉफिट आहे. ओके, करंट रनिंग प्रॉफिट आहे ते तुम्हाला दिसत असेल. जवळपास $2 प्लस प्रॉफिट चाललेलं आहे आता सध्याला आपलं. करूया वेट या ट्रेडमध्ये काय होतंय पाहूया. आता आहे की हा जो ट्रेड दिला होता तो पूर्णपणे एक्झिक्युशन झालेला आहे त्याने. आणि इथं आपलं टार्गेट सुद्धा दिलेलं आहे, इथं एंट्री होती. आणि रिस्क रिवॉर्ड रेशो पाहायला गेलं तर इथं आपला 1:1.5चा रिस्क रिवॉर्ड होता आणि $2चा एल होता, $3चं प्रॉफिट होतं. आणि कितपर्यंत खाली प्रॉपर मेजर करायला गेलं तर जवळपास 1:2च्या वरती प्रॉफिट आपलं होतंय. पण इथे इम्पॉर्टंट मेजर सपोर्ट लेवल असल्यामुळे आपण इथंच प्रॉफिट बुक केलं. ओके, प्रॉफिट बुक केलं. तुम्ही किन रेकॉर्डिंग सुद्धा पाहू शकताय की मी याच्या आसपास इथं प्रॉफिट बुक केलं, कारण मला थोडंसं बाहेर जायचं होतं आणि ट्रेडवरती ट्रेड ट्रॅक करता येणार नव्हता. त्याच्यामुळे मी इथून थोडंसं बाहेर पडलो. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय की सकाळपासून आपला एक ट्रेड झालेला आहे, $2.73 प्रॉफिट आहे. आता इव्हनिंगला बघू 5 नंतर काय एखादा ट्रेड सापडतोय का त्याचंही आपण ॲनालिसिस ग्रुपवरती शेअर करू. तर
असा या प्रकारे हा ट्रेड ॲक्युरेट होता. आपण जो ट्रेंड लाईन, सपोर्ट, रेजिस्टन्स, लेवल्स आणि फिबोनाची जे आपण यूज करतो त्याच्या मदतीने हा ट्रेड मी फाइंड केला होता आणि असे ट्रेड मी फाइंड करतो. ओके, तुम्हाला जर ॲनालिसिस शिकायचं असेल तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि आपण जसं बोललेलं आहे की आपले 200 सबस्क्रायबर झाल्यानंतर आपण ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी देणार आहे, ज्याची ॲक्युरसी जवळपास 70-80-90% अशी ॲक्युरसी त्याची आहे. ओके, सिच्युएशननुसार ॲक्युरसी तुम्हाला त्यातून काढता येईल की हा किती पर्सेंटने 100% चालू शकतो का नाही, असं असं मेजर करता येईल तुम्हाला. ठीक आहे, तर ॲनालिसिसचा व्हिडिओ इथं थांबवतो. भेटूया पुढच्या असाच ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये.